जत तालुक्यातील गिरगाव ते चडचण रोडवर पतसंस्थेची वसुली रक्कम घेऊन जात असताना श्रीधर सुब्बराय बगली आणि मॅनेजर पालकशी मनोहर व्यंकटची यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारून डोळ्यात लाल तिखट टाकून चाकूचा धाक दाखवत वसूल करण्यात आलेली 1,15,000ची रोकड 4 डिसेंबर रोजी अज्ञातांकडून लुटण्यात आल्याची घटना घडली होती। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार सदर लूट ही लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाल्यानुसार यामधील सचिन कांबळे यास कोणत्या बोबलात गावातील चौकामधून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं आपले साथीदार सुनील तानाजी लोखंडे राहणार लवंगा, सचिन महादेव बिराजदार पाटील राहणार लवंगा, परशुराम कांतू कांबळे राहणार लवंगा आणि हंजाप्पा मांग राहणार गिरगाव तालुका जत यांच्या साथीनं लूट केल्याचं कबूल केलं। सदर आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज ताब्यात घेतला असून पुढील तपास कामी त्याला उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस हवालदार संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अनिल कोळेकर, आमसिद्ध खोत, अमर नरळे, सागर टिंगरे, पोलीस नाईक संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, पोलीस शिपाई विक्रम खोत, उमदी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवालदार संतोष माने, पोलीस शिपाई इंद्रजित गोदे, अमित चौगले, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली।